हॅलो फ्रेंड्स, आज आपण डेप्रिसिएशनचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत. तर आज मी सिंपल असा प्रॉब्लेमने सुरू करणार आहे. बघूया एक किंवा दोन प्रॉब्लेम घेता येतील. तर गेल्या लेक्चरमध्ये मी डेप्रिसिएशनचे मला वाटतं डिस्कशन, त्याचे सगळे इन्फॉर्मेशन आणि त्याच्या जर्नल एंट्रीज मी कवर केल्या होत्या. तर आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरू करूया. त्याच्या दोन मेथड आहेत, तुम्हाला तर माहीत आहे. एक आहे स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन आणि एक आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड ऑफ डेप्रिसिएशन. तर आज आपण पहिली मेथडने सुरू करूया. स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन जी आहे ती मेथड आपण बघूया. तर याच्यामध्ये आज मी पहिला प्रॉब्लेम घेतो. एकदम छोटासा सिंपल प्रॉब्लेम आहे. सिद्धी लिमिटेड रत्नागिरी purchase a machinery costing rupees 2 lakh on 1st April 2015. Depreciation is charged at 10% per annum on original cost each year on 31st March. Give journal entries, machinery account and depreciation account for the year 2015-16, 2016-17, 2017-18. आता हा छोटासा प्रॉब्लेम आहे, पण याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 3 वर्षाचं अकाउंटिंग करायला सांगितलेलं आहे. यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 2 लाखाची मशिनरी परचेस केलेली आहे 1 एप्रिलला, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला 10% डेप्रिसिएशन काढायचं आहे ओरिजिनल कॉस्ट. ओरिजिनल कॉस्ट म्हणजेच आपल्याला मेथड तर समजलेली आहे की ओरिजिनल कॉस्ट मेथड और स्ट्रेट लाईन मेथड, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, हे तिन्ही नावं एकाच मेथडचे असल्यामुळे आपल्याला स्ट्रेट लाईन मेथड डेप्रिसिएशन वापरायचं आहे. आता त्यांनी ईच इयर ऑन 31 मार्च सांगितलं आहे, म्हणजे आपली इयर एंडिंग 31 मार्च त्यांनी सांगितलेली आहे. तर आपल्याला 2 प्रकारचे इयर एंडिंग असतात. एक तर कॅलेंडर इयर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असा पण प्रॉब्लेम असू शकतो, आणि दुसरं आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, म्हणजे 12 महिन्याचा कालखंड आहे. तर आता हा जो प्रॉब्लेम आहे हा एप्रिल टू मार्चचा आहे. तर आपल्याला अकाउंटिंग करताना आपलं अकाउंट सुरू होणार आहे 1 एप्रिलला आणि संपणार आहे 31 मार्चला. आता याच्यामध्ये जर्नल एंट्रीज विचारले आहेत आणि मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट हे दोन्ही लीजर अकाउंटसुद्धा विचारलेले आहेत. आणि त्यांनी स्पेसिफाय केले की 15-16 म्हणजे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष अशा 3 वर्षाच्या आपल्याला त्याच्या एंट्रीज दाखवायच्या आहेत, त्याची रेकॉर्डिंग दाखवायची आहे. तर आपण बघूया याचे अकाउंट्स कसे ड्रॉ केले जातात, याचं जर्नल आणि याच्या एंट्रीज कशा प्रकारे रेकॉर्ड करून अकाउंट्समध्ये पोस्ट केले जातात. तर आपण सुरू करणार आहोत डेप्रिसिएशन अकाउंटिंग. लेजर अकाउंट ड्रॉ करणं बुक्समध्ये ते कसं होतं सुरुवातीपासून ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चला बघूया. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपलं एक बुक आहे, या बुकमध्ये हे जे पान आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण डेप्रिसिएशन अकाउंट हे आपण इथे मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट हे आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, तर ते कसं करतात तर ते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक पूर्ण पान आहे, त्याच्यावर आपल्याला एक आडवी रेष मारून घ्यायची आहे सुरुवातीला. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा कसं ड्रॉ करतो आहे. पेजला तुम्ही फोल्ड करू शकता, म्हणजे बरोबर मध्ये येणं गरजेचं आहे. अकाउंटसुद्धा दिसायला सुंदर दिसेल. आता आपल्याला पहिले मशिनरी अकाउंट बनवायचा आहे, तो 3 वर्षासाठी एवढासा पुरेसा आहे. त्याच्याखाली आपण लगेचच एक डेप्रिसिएशन अकाउंट बनवून टाकू 3 वर्षासाठी पुरेल एवढा, सेम तसंच. आता यासाठी आपल्याला इकडे एक अमाऊंट कॉलम सिमिलर तुम्ही बघू शकता मी कसं ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, आता हे जरा एक मिनटं. ठीक आहे, आता इथे एक डेट कॉलम आपला येणार आहे. तर डेट कॉलम छोटासा, ठीक आहे, एवढा
इथे सुद्धा डेट कॉलम आपण वापरू शकतो छोटा बनवून. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा तुम्ही वापरा डेट कॉलम. आता याला जरा व्यवस्थित आपण परफेक्ट बनवून घेऊया. आता तुम्ही जर्नल बघू शकता. मी या पानावर जर्नल बनवतोय. तर ते मी जर्नल बनवतो म्हणजे जर्नल एंट्रीज सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, डेट कॉलम आहे, हा जर्नल आहे. आणि मागच्या पानावर एक सिंपल वर्किंगसाठी आपण एक पान हे ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता असं आपण अकाउंट बनवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण माहिती भरूया. डेट पहिला, पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. इकडे पुढे डेप्रिसिएशन अकाउंट, डेट डेबिट आणि इथे क्रेडिट लिहिलं. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. बघा अशा पद्धतीने मी बनवलेला आहे. हा आपला मशिनरी अकाउंट आहे. तुम्ही फॉर द इयर एंडेड लिहू शकता. डेप्रिसिएशन अकाउंट पण फॉर द इयर एंडेड लिहू शकता. हा आहे आपलं जर्नल एंट्रीज. तर इथे जर्नल एंट्रीज इन द बुक ऑफ कंपनी किंवा बिझनेस जे काय असेल ते. डेट पर्टिक्युलर अमाऊंट एक कॉलम आपण इथे ड्रॉ करायचा राहिला. LF. ठीक आहे, याच्यामध्ये पण एक अमाऊंट कॉलम असतो, छोटा कॉलम JFसाठी छोटासा कॉलम आपण ड्रॉ करायचा आहे इथे. दिस इज कॉल्ड लेजर अकाउंट अँड इट इज जर्नल. तर हा आहे JF. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मी हा अकाउंट बनवलेला आहे. मशिनरी अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंट. प्रॉब्लेम नंबर आपला 1 आहे. ठीक आहे, तर आता आपण सुरू करायचं आहे हा प्रॉब्लेम. त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्यांनी पहिली मशिनरी विकत घेतलेली आहे. तर कधी विकत घेतलेली आहे आपण प्रॉब्लेम मागाशी वाचला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी सिद्धी लिमिटेड रत्नागिरी परचेस अ मशिनरी कॉस्टिंग ₹2 लाख ऑन 1 एप्रिल 2015. त्यांनी पहिल्यांदा मशिनरी विकत घेतली 2015ला 2 लाखाची 1 एप्रिलला. तर आपण जर्नल एंट्री बघू शकता. 1 एप्रिल 2015 आपण काय एंट्री घेतलेली, मशिनरी परचेस केल्यावर एंट्री काय येते, तर आपल्याकडे मशिनरी आलेली आहे. सो मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. तुम्ही काही एक वापरू शकता. आपण मशिनरी घेतली आणि पैसे दिलेले आहेत 2 लाख रुपये. बिंग मशिनरी परचेस फॉर कॅश. बरोबर आहे. आता ही एंट्री तुम्ही बघू शकता. बरोबर आहे. एंट्री मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आता या एंट्रीची आपल्याला पोस्टिंग करायची आहे. तर कशी करणार, तर मशिनरी अकाउंट डेबिट म्हटलं तर आपल्याकडे मशिनरी अकाउंट आहे. बरोबर आहे. तर मशिनरी अकाउंटमध्ये कुठे येणार, डेबिटला येणार. हे डेबिटचं सिम्बॉल इथे मी केलेलं आहे बघा. DR आहे आपल्याला समजण्यासाठी की हे डेबिट आहे आणि हे क्रेडिट आहे. तर मशिनरी अकाउंट डेबिट म्हटल्यामुळे मशिनरी अकाउंटच्या डेबिटला 2
बँक अकाउंट, तारीख आहे 1 एप्रिल 2015. ठीक आहे, 1 एप्रिल 2015. तर अशा पद्धतीने आपण याची पोस्टिंग केलेली आहे. बँक अकाउंट तर नाही आहे आपल्याकडे, बरोबर आहे. तर बँक अकाउंटला इथे लिहिले 2 लाख, बरोबर. आता याच्या पुढे काय झालेलं आहे, तर याच्या पुढे काहीच झालेलं नाही. त्यांनी आपल्याला डायरेक्ट डेप्रिसिएशन 10% सांगितलेलं आहे काढायला, बरोबर आहे. तर डेप्रिसिएशन 10% म्हणजे आता आपल्याला 2 लाखावर यांनी मशिनरी कधी घेतली, 1 एप्रिल. आणि डेप्रिसिएशन कधी पण चार्ज केलं जातं वर्षाच्या शेवटी. वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला, बरोबर आहे. तर म्हणजे पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिसिएशन येणार आहे. ठीक आहे. तर याचं आपल्याला एक सिम्पल कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन तुम्हाला जर दिसत असेल तर 2 लाख गुणिले 10/100, 12 महिन्याचं. हे 12 महिन्याचं पूर्ण आहे, वर्षाचं असं कॅल्क्युलेट करतो. 0000 किती आलं, 2000. सो डेप्रिसिएशन इथे 2000 पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन येऊ शकतं या मशीनवर. ठीक आहे, 2000 नाही, सॉरी 20,000. 2 लाखावर आहे ना, 20,000 रुपये. ठीक आहे. तर डेप्रिसिएशन 20,000 रुपये आले. आता डेप्रिसिएशन आपल्याला काय करायचं आहे, हां, तर 2 लाख रुपये आलेलं आहे आपलं. 2 लाख नाही, 20,000 रुपये डेप्रिसिएशन आलेलं आहे. तर त्याची एंट्री आता आपल्याला करायची आहे, ती मी जर्नलमध्ये तुम्हाला दाखवतो. त्याची एंट्री येणार 31 मार्च 2016. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट 20,000 डेप्रिसिएशन. बघू शकता तुम्ही एंट्री, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. नॅरेशन येणार बिंग डेप्रिसिएशन चार्ज. ओके, 20,000. ठीक आहे. आता ही एंट्रीची पोस्टिंग आपल्याला कशी करायची आहे, तर एकदम सिंपल पद्धतीने येणार आहे. आता तुम्ही हे 2 अकाउंट बघू शकता, मशिनरी आणि डेप्रिसिएशन. तर दोन्ही ठिकाणी याची पोस्टिंग येणार आहे. तर काय आहे, तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट झालेलं आहे, म्हणजे खाली बघा हा डेप्रिसिएशन अकाउंट आहे तुमच्यासमोर, बरोबर. तर डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये टू मशिनरी अकाउंट, तारीख 31 मार्च 2016, 20,000. आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये टू मशिनरी झालं की मशिनरी अकाउंटमध्ये बाय डेप्रिसिएशन अकाउंट 20,000, 31 मार्च 2016. तर अशा प्रकारे याची पोस्टिंग झालेली आहे मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला, कारण की मशिनरी अकाउंट क्रेडिट झालेलं आहे इथे एंट्रीमध्ये बघू शकता. म्हणून मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिसिएशन अकाउंट, बरोबर आहे. आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये टू मशिनरी अकाउंट. हां, तर हे झाली एंट्री. त्याच्यानंतर आता हे जे डेप्रिसिएशन आहे हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्या वर्षी ट्रान्सफर करावं लागतं. मग त्याची एंट्री येणार 31 मार्च 2016ला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट 20,000. कळलं तुम्हाला. तर ही एंट्री अशी मारलेली आहे, बिंग डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू P&L अकाउंट. शॉर्टकट लिहिले मी. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट आलेलं आहे. तर आता तुम्ही समजू शकता याच्यामध्ये की याची पोस्टिंग डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये येणार. तुम्ही बघू शकता डेप्रिसिएशन अकाउंट इकडे. सो डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहे डेप्रिसिएशन अकाउंट. तर डेप्रिसिएशनच्या क्रेडिटला येणार काय येणार, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2016, 20,000. ठीक आहे, बघू शकता तुम्ही प्रॉपर. ठीक आहे. तर आता बाकी दुसरा इफेक्ट येणार नाही, कारण की P&L अकाउंट आपण बनवत नाही.
तर हे 2 अकाउंट झाले, मशिनरी अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंट. आता 1 वर्ष संपलेलं आहे. हे 1 वर्षाच्या या 3 एंट्री असतात ते संपलेले आहेत. तर आता आपल्याला अकाउंट क्लोज करायला घ्यायचे. तर एकदम सिम्पल आहे. तुम्ही डेप्रिसिएशन अकाउंट 2 ओळी सोडून इथे क्लोज करायचं आहे. हाऊ टू क्लोज अकाउंट ते तुम्ही माझं लीजरचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये बघू शकता. तर 2 ओळी सोडून मी इकडे पण समान 2 लाख बरोबर आहे. तर इथे 2 लाख जी मोठी अमाऊंट आहे ती दोन्ही बाजूला लिहायची असते. 2 लाखमधून हे 20,000 गेले, उरले 1,80,000. तुम्ही इकडे बॅलन्स लिहू शकता. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन CD 31 मार्च 2016. ठीक आहे, हा बॅलन्स आलेला आहे. आता हा बॅलन्स लगेच इथे खालच्या ओळीला आपल्याला ओपन करायचा आहे. 1 एप्रिल 2016 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,80,000. ठीक आहे, बघा इकडे क्लोज झाला, इकडे ओपन झालेला आहे. ठीक आहे, खाली हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला त्याच प्रकारे डेप्रिसिएशन अकाउंट पण क्लोज करायचं. इथे 1 ओळ सोडून तुम्ही क्लोज करू शकता. या दोन्ही बाजू समान असतात, काही काळजी करायची गरज नाही. 20,000 हे 20,000 बघा दोन्ही बाजूची टोटल समान आहे. हा विषय इथे संपला. म्हणजे हे पहिलं वर्ष आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. जर तुम्ही अकाउंटच्या दृष्टीने बघितलं तर मशिनरी अकाउंट क्लोज करून ओपन करून घ्यायचं पहिल्या वर्षी आणि डेप्रिसिएशन अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? पुढे काहीच म्हटलेलं नाही आहे. डायरेक्ट फक्त डेप्रिसिएशन सांगितलं आणि आपल्याला 3 वर्षाचं अकाउंट करायला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही, आपण कॅरी ऑन करूया. 2000 आता पहिलं वर्ष संपलं तर नेक्स्ट इयर आता डेप्रिसिएशन परत नेक्स्ट इयरच्या शेवटीच काढायचं आहे आपल्याला. म्हणजे 31 मार्च 2017ला डेप्रिसिएशन येणार. आता तुम्ही बघू शकता तारीख मिळेल जर्नलमध्ये. आता आपल्या 2च एंट्री कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. एक तर डेप्रिसिएशन काढायचं म्हणजे डेप्रिसिएशनची एंट्री येणार आणि प्रॉफिट अँड लॉसची. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आता आपल्याला पहिली एंट्री येणार आहे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. ही सेकंड इयरची पहिली एंट्री आपण मारलेली आहे. डेप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथड असल्यामुळे डेप्रिसिएशन तेवढंच राहणार आहे. 20,000 रुपये डेप्रिसिएशन राहणार आहे. ठीक आहे, being depreciation charge. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला वर्किंग दाखवायला विसरलो, तर वर्किंग मी तुम्हाला पहिल्या वर्षाची पहिल्यांदा दाखवतो. इथे वर्किंगचं मी पेज सोडायला सांगितलं होतं तुम्हाला. एकदम कधी पण लक्षात ठेवा, फर्स्ट इयरसाठी आपण वर्किंग नोट नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन असं पद्धतशीर लिहायचं आहे फॉर 2015-16. ठीक आहे, याच्यामध्ये आता नंबर ऑफ मशिनरी किती? 1. तर ऑन मशिनरी शॉर्टकटमध्ये लिहा ₹2 lakh डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम फॉर 12 month. पूर्ण वर्ष आहे ना, त्यामुळे किती येणार? 20,000वर 10%, आपलं 2 लाखवर 10%, 20,000 रुपये. आता दुसरी मशीन तर नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे हीची टोटल झाली 20,000 रुपये. ठीक आहे, एंट्री मारायच्या अगोदर वर्किंग करायची. तर मी विसरलो तुम्हाला दाखवायला. तर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये अशा प्रकारच्या वर्किंग बनवायचे असतात. आता हे पहिल्या वर्षाची मी दाखवली. आता दुसऱ्या वर्षाची आपण एंट्री मारलेली आहे ना, पण आता वर्किंग पण मी करून घेतो. वर्किंग नोट नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर 2016-17 सेम असणार आहे. पहिली मशीन एकच आहे आपल्याकडे, ऑन मशिनरी. त्याची ओरिजिनल कॉस्टच लिहायची असते. ऑन मशिनरी ₹2 lakh डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम फॉर अगेन 12 month. पूर्ण वर्ष काहीच झालं नाही ना, मध्ये आपण काही केलं नाही किंवा विकलं नाही, काही नाही त्याने सांगितलं आपल्याला. तर परत डेप्रिसिएशन 20,000 येणार आहे. परत टोटल आली 20,000. कळलं तुम्हाला? सो अशा प्रकारची वर्किंग स्ट्रेट लाईन मेथडमध्ये वापरली जाते. तर तुम्ही एंट्री बघू शकता, मी इथे मारलेली आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी 20,000 बरोबर आहे. आता याची पोस्टिंग आपल्याला यावर्षी करायची आहे मशिनरी अकाउंटमध्ये. तर मशिनरी अकाउंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ते बघा. तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट झालेलं आहे. तर डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला इथे खाली टू मशिनरी अकाउंट.
मगाचसारखंच. टू मशिनरी अकाउंट 20,000, तारीख 31 मार्च 2017. आणि मशिनरी अकाउंट क्रेडिट झालं असल्यामुळे, बरोबर आहे, मशिनरी अकाउंट क्रेडिट झालं असल्यामुळे मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला इकडे, बरोबर, मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिसिएशन अकाउंट. ठीक आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहिले, तुम्ही लिहा व्यवस्थित. 31 मार्च 2017 किती 20,000. म्हणजे हे दोन्ही इफेक्ट कंप्लीट झालेले आहेत बघा. डेप्रिसिएशन पण लिहिलं, मशिनरी अकाउंट डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये 2 मशिनरी लिहिले आणि मशिनरी अकाउंटमध्ये बाय डेप्रिसिएशन लिहिले. ठीक आहे, आता हे झाले डेप्रिसिएशनची एंट्री. आता आपली नेक्स्ट एंट्री कुठली असणार आहे, तर नेक्स्ट 31 मार्च 2017 ट्रान्सफर करायचं डेप्रिसिएशन P&Lला. एंट्री येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. अमाऊंट तेवढीच येणार 20,000. नरेशन सेम बिंग डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एंट्री बघून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन, याचा एक इफेक्ट येणार डेप्रिसिएशन अकाउंटच्या क्रेडिटला, इकडे डेप्रिसिएशनच्या बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2017 20,000. ओके, आता अकाउंट मी क्लोज केलं इकडे, कारण की पुढे काही नाही आहे. टोटल सेमान 20,000. इकडे सुद्धा मी आता वरती आपण अकाउंट क्लोज करतो. तुम्ही 2 ओळी सोडून क्लोज करा. बघा, क्लिअर दिसलं पाहिजे. 1,80,000 1,80,000 दोन्ही बाजूला मोठी टोटल असल्यामुळे, आणि 1,80,000 मायनस 20 1,60,000 रुपये बॅलन्स आलेला आहे बाय बॅलन्स CD 31 मार्च 2017. आता याला कसं ओपन करायचं, थर्ड इयरसाठी इकडे खाली टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. बघा, क्लोज करताना CD म्हणजे क्लोज डाऊन आणि ओपन करताना BD म्हणजे ब्रॉड डाऊन. ही गोष्ट लक्षात ठेवा. 1,60,000 रुपये. तारीख येणार 1 एप्रिल 2017. आता हे 3रं वर्ष बघा आपण चालू केलेलं आहे. आता पुढच्या मी 2 एंट्र्या लिहित नाही, तुम्हाला आता कळल्या असतील एंट्र्या. ह्या 2च एंट्र्या परत कंटिन्यू होणार आहेत. जर्नल एंट्री ह्याच, फक्त इयर वेगळं असेल. आता आपल्याला परत डेप्रिसिएशन काढायचं आहे. पहिल्यांदा मी वर्किंग करून दाखवतो तुम्हाला. गेल्या वेळी राऊंड गेली आपली. आता वर्किंग नोट 3 हे दरवेळी करायचं आहे तुम्हाला प्रत्येक इयरला. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर 2017-18. ठीक आहे, एकच मशिनरी आहे आपल्याकडे. ऑन मशिनरी ₹2 लाख डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% पर annum फॉर 12 मंथ. अगेन परत काही त्यांनी सांगितलं नाही आहे, पूर्ण वर्ष काही विकली नाही मध्ये, त्यामुळे पूर्ण महिन्याचं येणार 12 महिन्याचं. टोटल 20,000. सो एंट्री तुम्ही हीच एंट्री मारायची आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 20,000 तुम्हाला दिसत असेल तर. ठीक आहे, आता ह्याची पोस्टिंग करताना डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये 2 मशिनरी अकाउंट येते थर्ड इयरला. 2 बघू शकता तुम्ही, 2 मशिनरी अकाउंट. ठीक आहे, किती 20,000. 31 मार्च 2018 काय येणार, 31 मार्च 2018. आणि मशिनरी अकाउंटमध्ये इकडे 31 मार्च 2018. ठीक आहे, बाय डेप्रिसिएशन अकाउंट किती 20,000. समजलं तुम्हाला. दोन्ही इफेक्ट आलेले आहेत. प्रॉपर डेप्रिसिएशन आलेलं आहे, मशिनरी आलेलं आहे. ते दोन्ही इफेक्ट तुम्हाला प्रॉपर आलेले आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, अगेन ही एंट्री येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. हे ट्रान्सफर करायचं आहे आता डेप्रिसिएशन, कारण की डेप्रिसिएशन तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर, त्याचं रेकॉर्ड केल्यानंतर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणं प्रत्येक वर्षी कंपल्सरी आहे. तर सेम एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. तर तुम्ही डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये इकडे 31 मार्च 2018 बाय P&L अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000 लिहू शकता.
अकाउंट क्लोज करायचं आहे. वर्ष संपलेलं आहे, P&L झालं की लगेच अकाउंट क्लोज करून टाकायचं. ठीक आहे. 20,000 इथे संपला हा अकाउंट. आता आपल्याला या वर्षी इथे काही राहिलं नाही ना. आता हे अकाउंट क्लोज करायचं आहे आपल्याला. 1,60,000 1,60,000 1,60,000 मायनस 20 1,40,000 बाय बॅलन्स CD कॅरीड डाऊन. बरोबर आहे. 31 मार्च 2018. ठीक आहे. तर हे 1,40,000 बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दिस इज, आणि यालाच आपल्याला इथे ओपन करायचं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,40,000 आणि पुढच्या वर्षाची तारीख द्यायची 1 एप्रिल 2018. झालं आपलं हे आता संपलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपण व्यवस्थितपणे मशिनरी अकाउंट ड्रॉ केला, डेप्रिसिएशन अकाउंट ड्रॉ केला, त्यानंतर जर्नल ड्रॉ केलेलं आहे आणि मग त्याच्या वर्किंग नोट्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. ते ह्या पद्धतीने ही स्ट्रेट लाईन मेथड आहे. सिम्पल प्रॉब्लेम आहे. तर वर्किंग करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. एंट्रीज तुम्हाला बघा समोर दिसत आहेत, त्या पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे. धन्यवाद. आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्ही जे पुढे प्रॉब्लेम घेणार आहे तो पण तुम्ही काळजीपूर्वक बघा. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.